नमस्कार मंडळी, महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, पर्शिया ते महाराष्ट्र या मालिकेतला आजचा शब्द विशेष आहे. त्या शब्दाला अनेक अर्थ आहेत आणि हा शब्द आपण विविध ठिकाणी वापरतो. तो शब्द आहे दम. दम या फारसी शब्दाचा एक अर्थ होतो क्षण. आपण म्हणतो ना, मी एका दमात हे काम केलं, म्हणजेच काय, मी एका क्षणात हे काम केलं. आपण एकदम हाही शब्द वापरतो. एकदम हा शब्द आला आहे फारसी शब्द यकदम वरून. यक या फारसी शब्दाचा अर्थ होतो एक आणि दम म्हणजे क्षण. एकदम म्हणजे एका क्षणात. या दमचा दुसरा अर्थ होतो श्वास. आपण म्हणतो ना, मला दम लागला. दम लागला म्हणजे काय, तर माझा श्वास चढला. या दम वरून आपण दमणे हे एक क्रियापद मराठीमध्ये बनवलं आहे. दमणे म्हणजे काय, तर थकणे. आपल्याकडे एक रोग आहे, त्याला आपण म्हणतो दमा. दमा म्हणजे काय, तर श्वासरोग. दमचा तिसरा अर्थ आहे शक्ती, बळ. आपण म्हणतो ना, अमुक तमुक वस्तूमध्ये दम नाही, याच्यात दम नाही, त्याच्यात दम नाही. या दमला दार हा प्रत्यय लागून दमदार हा शब्द झालेला आहे. दमदार म्हणजे काय, ज्यामध्ये दम आहे असा, म्हणजेच शक्तिशाली, बलवान. आपण म्हणतो ना, दमदार पावसाचं आगमन. दमदार पाऊस म्हणजे काय, शक्तिशाली पाऊस, म्हणजेच मुसळधार पडलेला पाऊस. तर असा हा दम किती सहजपणे आपण आपल्या नेहमीच्या संभाषणामध्ये वापरतो, परंतु हा फारसी शब्द आहे. मंडळी, असाच एक शब्द घेऊन भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र माझा.